आता चाळणी नाही म्हणून तिने आता दगड ठेवणार आहे सगळीकडे. हे फर्स्ट टाइम बघते असं दगडावर केक करत बनवायले कोणतरी. मग दगड ठेवून त्याच्यावर म्हणजे ते पातेलं ठेवणार आहे. तर तुझं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी देणार आहे राहुलला एक चॅलेंज. 50 रुपीजमध्ये तिला बनवायचं एक केक आणि तेही घरच्या घरी. आणि फक्त मी देणार 50 रुपीज, तिला फक्त बनवायचं आहे. पॉसिबल आहे काय? खावं तर लागणार आहे, बघू आपण बनतंय का. मग नाही बघा मी 50 रुपीज ठेवलेले खिशात. मग धर. आता तू तर बाहेर जाणार नाही सामान आणायला, मग पैसे मलाच दे. मग मला सांग, म्हणजे तसं नाही, म्हणजे मला सांग तू काय काय सामान आणायचं, मी आणून देतो तुला. ठीक आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा काय करणार आहेस? लिस्ट बनवायला विसरते. हां बनव. तर आता रानू लिस्ट बनवायला काय काय आणायचं. 50 रुपीज आहे बरं का, फक्त चांगलं लागायला पाहिजे. पहिल्यांदाच मम्मी म्हणायले डायरेक्ट बनवण्याच्या अगोदरच कोणीच खायला नाही पाहिजे. काय काय लिहिली सांगा आम्हाला पण. 2 बिस्किट आणि 1 डेअरी मिल्क. 2च बिस्किटा? 2 बिस्किटामध्ये काय होते? 50 रुपये आहेत ना. हा मग 4 बिस्किट. किती वाले? 5 वाले. 5 वाले 4च. 8 बिस्किट आणि डेअरी मिल्क. तर यानं आता घेतलेल्या लिस्टमध्ये 8 बिस्किट आणि 10 वाले कॅडबरी. बास का एवढं सामान? मग आता मी सामान आणतो. नाही काय खर्च. म्हणजे आता 50 रुपीजमध्ये फक्त आपण बघायचे कशी बनवते कशी नाही. आता गणित करायला किती होते तर 8 बिस्किटाचे. तर आता मी सामान आणतो पहिल्यांदा. चला. होय ग रानू, पण बिस्किट आणायचेत कुठले? क्रीमवाले. म्हणजे कुठले तरी क्रीमवाले म्हणजे? पार्ले बिस्किट पण छान. उगाच क्रीम. त्याच्या थांब, तिच्या मनावर आहे, तिला चॅलेंज दिलाय. हां सांग काय काय. 2 हॅपी पियान आणि किती 8 मध्ये 2. हां 6 वाल्या काय आहे थांबा. चल क्रीमवाला आणतो बस. हा क्रीमवाला म्हणजे 6 क्रीमवाले बाउन्स बिस्किट. हा बाउन्स हां 6 बिस्किट क्रीमवाले आणि 2 हॅपी हॅपी. हा बस. आणि एक कॅडबरी डेअरी मिल्क 10 वाले. धर तुझं सामान. एवढंच तर सामान आलं 50 रुपयामध्ये. आणि हे 10 वाले बिस्किट आणले तर म्हणजे याच्यात 2 असते तर म्हणजे 3 आणलेत असे, म्हणजे 6 झाले. 1 2 3 4 आणि 5 6. हे 2 हॅपी हॅपी आणि एक 10 वाले कॅडबरी. मग सर्वात पहिल्यांदा काय करणार आहेस? पहिले येणं घेतलेलं ताट. एका याच्यात किती? 1 2 3 4 5. एका याच्यात 5 आहे म्हणजे 6 याच्यात किती? 30 येते. आणि हॅपी हॅपी एका याच्यात किती? 7 असतात का? 14 आणि 30 44 बिस्किट येतात सगळे टोटल मिळून. मग सर्वात पहिल्यांदा सगळे बिस्किटं काढून घ्यायले. त्यानंतर काय करणार आहेस? नंतर ह्याच्यामध्ये क्रीम काढायची बाजूला. क्रीम वेगळी, ते फक्त बिस्किट वेगळं. तर एवढे मोठे बिस्किट निघले तर. आणि वरतून हे क्रीमवाले 2 असतात. मग याला वेगळं तर केलं किती मोठे होते. एक घेऊ का खायला? हां मग एक खायला. आता रानू सगळ्याची क्रीम काढायला वेगळी क्रीम बिस्किटाचे. आणि मग आता हॅपी हॅपीला क्रीमच नाही की. आणि त्याचं काय वेगळं काढायचं आता? त्याचं काय नाही वेगळं करायचं. त्याचं डायरेक्ट आहे असंच. ओके. काय काय असे. मी तर मदत नाही करणार, मला म्हणायला मदत कर. मी तर करणार नाही मदत. यार क्रीम वेगळे केल्या बिस्किट किती मोठे दिसायले तेव्हा. सगळे वेगळे केलेले आहेत. आणि क्रीम केवढंच निघली आहे. एवढंच क्रीम आणि बिस्किट एवढे मोठे. आणि स्टार्टिंगला म्हणाल ते 2च बिस्किट आणि 2 याचं काय झालं असतं? किती निघलं असतं? एवढंच. मग आता काय करायचं सांगत जा आम्हाला जरा. काय करायलीस? बिस्किट मिक्सर. आता बघा बिस्किट मिक्सरमधून काढायले सगळे. तर बघा एवढं मोठं बॅटर झालंय. एकदम असं पावडर टाईप आहे. फक्त हे काय घेतले? दुधाचं काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये मिक्स. फक्त दूध आहे? हां ओके. आणि काय खायचा सोडा ते टाकते तर? सगळंच टाकायचं की का थोडं टाकायचं असतं? थोडं असं जरा सांगा जा. मीच विचारायला सगळं. आता हे कवरचं हलवायचं म्हणजे मिक्स करायचं. दूध टाकायचं.
थोडं जवळचं हे होत नाही काय? बॅटर पूर्ण होत नाही. कसलं बॅटर लागतं म्हणजे घट्ट पातळ का असं? आता ते मीडियम लागतं तर मीडियम. नाही तिला पण नाही माहिती एवढं. ते वेगळं दिसायला काहीतरी. बेकिंग सोडा बस. काय काय? बेकिंग सोडा मला तर काय माहित नाही. पण एवढा ऐक, पण एवढा आहे बेकिंग सोडा जर कमी पडला ना तर फुलत नाही, आणि जास्त पडला तर नुसता बेकिंग सोडा लागतंय. त्यामुळे विचार करून टाक काय पण टाकायचं असलं तर. मम्मी म्हणले बस होते. मम्मीला विचारते. मम्मीला विचारायला गेली आहे मम्मी. एवढं बस होते पण अजून थोडंसं टाक. एवढं बास होते पण अजून थोडासा टाक. म्हणजे तर कसं तोंडानं कशानं म्हणते? चमच्यानुसार घे ना, 1 चमचा टाक की, 1 किंवा जास्त. ओके, तुझ्या मनानं काय करायचंय ते कर. नंतर माझ्यावर नाही. झालं कोण खाणे. ते सगळे टेस्ट करणार आहे तर पप्पा सहित. ते माहित नाही तर पप्पा खातात का नाही. पप्पा बरं का बरं? पप्पाला फक्त सांगायचं रान्न केले म्हणून. बोलते नको मला पोट भरलेलं आहे. त्याच्या जागी इनो पण टाकू शकतो ना. जर जास्त पैसे असते तर मग रान्न इनो ते सामान सगळं अजून आणलं असतं जेम्स पण ते सांगितलं असतं. पण 50 रुपीज मध्ये बनवायचंय तुला. झालं बेटे लय घट्ट दिसायले. तसंच असतं. तर हे बघा असं झालं बॅटर. काय झालं? काय झालं? बरं मला मी तिथे क्रीम लागली ती टेस्ट केलं ती जास्त बेकिंग सोडा वाटलं. एवढी मोठी कढई घेतल्या, कशाला घेतल्या कढई मला पण सांग जरा. बेक करायला. कसं हे डायरेक्ट पातेलं ठेवणार आहेस का? नाही पाणी टाकायचं. पाणी जास्त ना. पाणी मम्मी किंवा म्हणलं पाणी टाक. मीठ असतं, पाणी उकळते. मग याला स्टँड नाही की ठेवायला? स्टँड आहे का? नाही. अय जारचं कशाला घेलीस? नळाचं घे की, उकळायचं तर आहे पाणी फक्त. हे घेतले मग असले आता हे बाजूचं स्टँड पलीकडच्या याला नाही अलीकडच्या याला आहे, बसतच नाही. पण ते मग वरती होते, ते वरतून झाकावं लागतंय. झाकाचं वरून काय होतं? तसं नसतंय. मग बाजूनं वाफ निघते, मग की त्या फक्त त्या पातेल्यावर झाकणार आहे. तुला सगळीकडे त्या पूर्ण या कडेवर झाकावं लागेल. तर काहीच नाही. तुला काय मला नाही माहिती. तुला चॅलेंज कंप्लीट करायचं कसं पण काय पण करून. आता रावणनं एक दिमाग लावले. आता चाळणी नाही म्हणून तिने आता दगड ठेवणार आहे सगळीकडे. हे फर्स्ट टाइम बघते असं दगडावर केक करत बनवायला कोणतरी. मग दगड ठेवून त्याच्यावर म्हणजे ते पातेलं ठेवणार आहे. भाऊ काय होते मग आणायला गेली आहे. एवढे मोठे आणले. एवढे कशाला आहे? एवढे मोठे? एवढे मोठे काय आपल्याला घर बांधायचं का? एवढं मोठं आणलंय. तर आता अर्धे त्या टाटात ठेवले तर आणि बाकीचे आणले तर मम्मी हसायली याच्यावर. खरं हा टाक. बघा एवढा दगड टाकले तर बसल का दगडावर? मी काय म्हणतो, दगड धुवून घे पहिल्यांदा. तू दगड धुवले नाही तर दगड धुव, पाणी काढायचं सगळं त्याच्यातलं. मी खाणार नाही, कोणच खाणार नाही मग तसं. हो काम वाढवायचं. बघा आता इथं धुवून आले तर आता कसं चांगला दिसाल. मग किती माती दिसाल ते. पहिल्यांदा धुवायचं असते सगळं. काय अजून थोडं काय घट्ट झालं. केवढं अजून पाहिजे पातळ? मग अरे ते जास्त ठेवल्यामुळे ते घट्ट झालं. हो म्हणजे लगेच बनवलं की लगेच काय कशा ठेवावं लागतंय. अजून साखर वाटायची. साखर कशाला? गोड. हे गोडच आहे की. आपल्याला काय, आपल्याला फक्त खाण्याची मत. एवढी मोठी साखर? एवढी? अय लई होती. एवढी नको टाकू. बाबा 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 बस आहे. बस 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 बस. पहिलेच गोड असतात बिस्किट, त्याच्यातून एवढे मोठे साखर टाकले. अहो गोड लागते पण एवढी मोठी असते का? काय करायलीस? मग आता दुसरं पातेलं घेतलंय तिनं. तेल आहे का? हा मग तेल काय करायचं? खाली टाकायचं. का बरं टाकायचं? चिटकत नाही म्हणे. ओके. मग याला पसरायचं का सगळीकडून? मग झोप लागायची ती बाई आली. आता झोप लागायची ती बाई आली. तर का तर पिको करता का म्हणलं करते. तर साईडला किती घेतो? मी म्हणलं 10 रुपये. 10 रुपये नाही 5 रुपये म्हणून फुकट करून घेऊन जावा. आणि 10 रुपये नाही 5 रुपये म्हणलं. नाही म्हणलं भेटत नाही, जावा म्हणलं. लय तेल झालं वाटायला. बरोबर आहे. काय करायलीस त्या बॅटरचं आता? बॅटरीची मी टाकते. तर आता एवढं बॅटर एवढं मोठं झालंय. बघ राहून एवढं ध्यानात ठेव. जर खायचा सोडा जर कमी पडला असेल तर टेन्शन द्यायलाच बघ. मग माझं कामच आहे ते. कमी जर पडला असेल तर फुगत नाही, आणि जास्त जर पडला असेल तर वा वा त्याचा स्वाद येते. बघ किती ओव्हर कॉन्फिडन्स. मग आता एक दगडावर ठेवलंय. हां चल बघू. मला पण वाटत नाही म्हणजे असं ते पडेल म्हणून.
ते वाटी ते ठेवल्यावर उकळीच्यामुळे पडतंय, पण असं नाही पडायचं वाटतंय. एक वर झाली एक खाली झालं. पहिल्यांदा पाणी गरम करायचं असते रानू, नंतर ठेवायचं असते. पहिल्यांदा त्याच्यात झाक. पण रानू पातेलं मोठं होईल की. नाही बाय रे. यो यो तर तुला माहिती आहे तू काय करायचं. बरोबर. माझं फक्त हिंड द्यायचं काम आहे जरासं किंवा काय. नाही टेन्शन द्यायचं काम. तर आता पाण्याला 5 ते 10 मिनिटं उकळायला ठेवायचं, म्हणजे जरा गरम होते मधल्या टेम्परेचर. 5च मिनिटं मधून जरा गरम झालं की मग नंतर हे बॅटरचं आहे ना हे ठेवायचं त्याच्यात. आणू काढ आता बस कर. झालं असेल गरम एवढं. नाही. नाही का झालं गरम? हा चटका बसला मग कळलं गरम झाले का नाही. हां बरोबर झाकायले का ते? बाजूनं उघडं वाटायले मला तर. किती वेळ थांबायचं याच्यासाठी? अर्धा तास. अर्धा तास का? आणि फुल फ्लेम ठेवायचे का लगातार? बनवायलीस एकदा बघायचं असते काय करायचं काय 10 नाही. मिनिटं फुल मध्ये, 10 मिनिटं हाफ मध्ये, 10 हाफ मिनिटं मध्ये? फुल मध्ये. गॅस हाफ मध्ये. दगड आता स्लो केल्यामुळं वाजन आहे तर फुल कर बरं. दगडे माझ्यासाठी. हे काय काय दगड माझ्यासाठी. कसं काय? क्रिकेट रानू म्हणे दगड माझ्यासारखेच आहे तर किरकिर करणारे. तर किती छान वाटायला. इथं कॅडबरी आहे, इथं नंतर बिस्किट, इथं क्रीम आहे. तर आता मोजून 25 ते अर्धा तास झाला असं. मग आता रानू हे उघडलंय पण हे फुगलं नाही. फुगलाय. कुठं फुगलाय? बघ तू फुगलाय. बघू बरं चाकू बघू. तर समजा चाकू जर घुसवला आणि मग याला चिकटला नाही काय म्हणजे नाही चिकटला नाही काय म्हणजे शिजलाय. मला वाटलं म्हणजे फुगला नाही जास्त. काय कर सगळ्यात पहिल्यांदा कोपऱ्यानं असं हे कर, म्हणजे ते कोपऱ्यानं निघून जातं, चिटकत नाही कोपऱ्यानं. मला तर वाटलेलं म्हणजे कोपऱ्यानं किंवा खालतून करपल, पण बघू आता खालतून सांगता येत नाही करपल आहे का काय झालंय. नाही तर मग आता तवरचा तसंच राहू दे, थोडा वेळ थंड होऊ दे दमानं. आता मागून फक्त हळून मार. एवढं जरात काय ते हे आहे का? निघलं पळलं का? एवढं कशाला काय गडबड असते की? पाहायला ना पाहिजे. मला तर वाटत नाही करपले म्हणून. 1 2 3 करपलं नाही का? पुढून असा दिसायला वरतून आणि हे हा हे खालतून आहे तरी जरासा गरम आहे. ते काय नाही असं फुट्ट्या उचलल्यामुळं होते तसं. हे कट करायचं का रानू? मग आता कट करण्यासाठी काय कर, चाकून होतं बरोबर होत नाही. धागा घे, धाग्यानं बरोबर होते. मला येत नाही ना पंकट करायला. मान मी करतो आता नाही धागा थोडंसं. दे. मी तर करतो काय तर कॉन्ट्रीब्युशन म्हणून. मग आता हे धागा आणला, धाग्यानं हे करायचं पकडे. तर बघा आता मी कट केलेला धागा वापरून. तर आता फक्त उचला. हो का लय गरम आहे, वाफ निघायले त्याच्यातून. हां उचल बरं, उचल. हां ते बघा कट झालाय. मग आता याच्यात साखरेचं पाणी लावायचं ना. हां मग लाव. साखरेचं पाणी का बरं लावायचं पण? गोड लागतंय. अरे सगळे काय माहिती मला, पण तुलाच माहिती आहे गोड लागते म्हणून. तर आता फायनली केक पण डेकोर झालेला आहे, सगळा तयार झालेला आहे. तर बघा कसा झालेला आहे केक. 50 रुपयाच्या नुसार चांगलाच आहे. तर बघा बघा असा दिसायला केक. तर सगळीकडे इथं बिस्किट लावलेली, इथं क्रीम आहे, वरतून जरा चुरा टाकलेला बिस्किटांचा. मग आता आहे फायनल रिझल्ट. आता राहून 2 डिवाइड केलेत. तर आता मम्मीला दे पहिल्यांदा. तर हे दिलीस का? मम्मी टेस्ट करून सांग कसं आहे. टेस्ट करून सांग. मम्मी खाण्याच्या पहिले मला नको बाबा. मस्त आहे. खरंच का? 10 आउट ऑफ किती? 11. नीट सांग. 8. 2 का कमी? हां 2 का कमी सांग तिला आता. थोडं काहीतरी काय जेम्स आणायला पाहिजे होते. खूप मस्त लागले. म्हणजे फक्त खायचा सोडा कमी पडला आणि थोडासा म्हणजे असं हे झालंय जड झाल्यासारखं. खायचा सोडा जरा असताना बरोबर झाला असं स्पॉन्ज जरा. मग आता माझी बारी. थोडं पीठ लागाले तरी चांगला 50 रुपयाच्या नुसार पहिल्यांदाच केलं तर चॅलेंज असा. मी देतो 10 आउट ऑफ 6. कारण की जरा बेकिंग म्हणजे स्पॉन्जी पण नाही, जरा कच्चा पण आहे थोडासा नॉर्मली. विचारेल आपण. रानू खरं सांग, तुला पण कच्चा वाटला का नाही? खरं सांग.
थोडाच हा मग ती स्वतः म्हणाय कसा वाटलं नाही ग जास्त घाबरून म्हणाले तुला घाबरून म्हणायली पण ओव्हरऑल चांगलं झालं 50 रुपये मध्ये. तर चला मग आता खाऊन पण झालेलं आहे, पोट पण भरलेलं आहे. मला वाटलं नव्हतं 50 रुपये मध्ये एवढं चांगलं बनेल, तरी झालं चांगला. तर अशाच नवीन नवीन चॅलेंजसाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.